केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। त्यामध्ये नाव आपण पाहतोय चैत्राम पवार यांच्या नावामध्ये आहे। भैरवसिंह चव्हाण यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। हिंदी लेखक जगदीश जोशीला यांना सुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। हा पुरस्कार जाहीर झालाय। सामाजिक कार्यकर्ते भीमसिंह भावेश यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। त्यामुळे आताची मोठी बातमी आता समोर येत आहे। केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे राजधानी दिल्लीमधून आपल्यासोबत जोडलेत। शिवाजी, केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली, काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? महाराष्ट्रातून जर विचार केला तर विलास डांगरे यांना त्यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामगिरी निमित्ताने हा पुरस्कार जाहीर झाला आहे। 70 वर्षीय डॉक्टर असलेल्या विलास डांगरे यांनी इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या असक्षम असलेल्या लोकांची सेवा केलेली आहे। साधारण नागपूरमध्ये त्यांनी 1 लाखाहून अधिक रुग्णांची सेवा केली। यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातून जर दुसरं नाव म्हणून विचार केला तर चैत्राम देवचंद पवार यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यांनी बायोडायव्हर्सिटी, माती परीक्षण या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या निमित्तानं त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। सोशल आणि एन्व्हायरमेंट म्हणजे सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। आणि पुढचा पुरस्कार म्हणून जर पाहिलं तर मारुती चितमपल्ली यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। शिक्षण आणि साहित्य क्षेत्रामध्ये मराठीच्या त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। 92 वर्ष वय असलेल्या मारुती चितमपल्ली यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ रिसर्चर म्हणून त्यांचं काम मोठं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दशकापासून हे काम करताना पाहायला मिळत आहे आणि त्यांचं बायोडायव्हर्सिटी क्षेत्रामध्ये मोठं काम आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या सध्याच्या काळामध्ये पर्यावरण असो या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे आणि त्यामुळं त्यांना देखील पुरस्कार जाहीर झालेला आहे। एकंदरीत जर पाहिलं सध्याच्या लिस्टमध्ये, यादीमध्ये तर महाराष्ट्रातून 3 व्यक्तींची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्याच्यामधून डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे। एक मोठं नाव आहे। एकंदरीत जर पाहिलं तर शिक्षण असो, त्यानंतर साहित्य असो, त्याचबरोबर पर्यावरण असो, अशा विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच शिवाजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।